आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मनोज जरांगे पाटील पुन्हा रणांगणात उतरलेत। उन्हात तडफडून मेलो तरी चालेल असं म्हणत त्यांनी टळटळत्या उन्हात बाज टाकून आंदोलन सुरू केलं। हैदराबाद गॅझेटच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, शिवाय सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा GR काढा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। पण त्यांच्या मागणीवरून अनेक मतमतांतर आहेत। प्रश्न आहे की सरकारने 10 महिन्यांपूर्वी जो हैदराबाद गॅझेटचा GR दिला होता तो फेल ठरला का? 10 महिन्यात 300 प्रमाणपत्र दिल्याचं सांगितलं जातंय। याचा अर्थ दिलेला GR खरंच तितका ताकदवान होता का जितका तो आंदोलनाच्या विजयाच्या वेळी दाखवला गेला तितका तो नव्हता? जो हातात पडल्यावर मुंबईत जरांगेंनी गुलाल उधळला, लढाई जिंकलो असं सांगितलं, मग आज पुन्हा आंदोलन कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। जर पुरावे, नोंदी आणि दस्तऐवजांच्याच आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळतंय तर मग GRनं काय साधलं? जर GRनं उपयोग होत नाही तर मग पुन्हा कोल्हापूर आणि सातारा GRचा आग्रह का धरला जातोय असा सवाल अभ्यासक विचारतात। शिवाय मराठा समाजाचं सरसकट कुणबीकरण करण्यात कायदेशीर, प्रशासकीय नेमक्या अडचणी काय आहेत? ओबीसी मधल्या अनेक जाती GRनं जर ओबीसी आरक्षणात गेल्या तर मग मराठा समाजालाच अग्निपरीक्षा का द्यावी लागतीये असा सवालही विचारला जातो। पण गेल्या 3 वर्षात अनेक आंदोलनं झाली, 8 आणि आजचं हे 9वं उपोषण। प्रत्येक वेळी समाजानं खंबीर साथ दिली, पण प्रत्येक वेळी पदरात काय पडलं? हा मराठा समाजातला जो संभ्रम आहे तो आजही कायम आहे। आंदोलनाच्या नंतर एक गट आंदोलन दावा करतात की आंदोलन यशस्वी झालं, दुसरा गट सवाल विचारतो की आपल्या हातात नेमकं काय पडलं? आंदोलकांच्या मागण्यांना केवळ भावनिक किनार आहे की त्याला काही कायदेशीर आधार सुद्धा आहे? दुसरीकडे मराठा समाजाच्या सरसकट कुणबीकरणाच्या मागणीनं ओबीसी समाज अस्वस्थ आहे। त्यांना भीती आहे की त्यांच्या आरक्षणावर गदाई, आणि ही भीती राजकीय भाषणांनी आणखी तीव्र केली जाते का? ओबीसींच्या मनातली जी भीती आहे ती योग्य आहे का, की ती भीती निर्माण केली जाते? परिणामी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहण्याचा धोका कायम असतो। जो संघर्ष या महाराष्ट्राच्या कदापिही हिताचा नाहीये। खरं सांगायचं तर मराठा समाजाच्या मागण्यांच्या मागे सामाजिक आणि आर्थिक वेदना आहेत। ओबीसी समाजाच्या भीती मागे त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची चिंता आहे। या दोन्ही भावना खऱ्या आहेत, पण या सगळ्या भावना राजकारणाच्या गुंत्यामध्ये अडकलेल्या आहेत, हेही तितकंच खरं। आणि या सगळ्या मुद्द्यामध्ये एक प्रचंड मोठं राजकारण आहे, राजकारणाचे कंगोरे आहेत। प्रत्येक जण आपापलं राजकारण साधण्याचा प्रयत्न करतोय का? चला, सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे थेट अंतरवाली सराटीतून जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे गंगाधरजी तुमचं आपल्या सोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी नमस्कार, धन्यवाद। डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत, मराठा आरक्षण अभ्यासक आहेत। सातत्याने ते या चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करतायत। तुमचंही स्वागत आहे। मराठा आरक्षण अभ्यासक ॲडव्होकेट योगेश केदार सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। योगेश केदार यांची एक भूमिका आहे या सगळ्याबद्दलची, आणि याआधी सुद्धा त्यांनी मांडली आहे, अनेक वेळा ते चर्चेत आले। त्यांची ती भूमिका सातत्याने मांडत असतात, आणि आज तर त्यांनी असं सांगितलं की आमचं काही हसं करू नका। का ते असं म्हणतात तेही मी त्यांना विचारणार आहे। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ सुद्धा जोडले गेलेले आहेत। विनोदजी, तुमचंही स्वागत आहे। नमस्कार। या चर्चेमध्ये सरकार नेमकं काय विचार करतंय? का हा प्रश्न सातत्यानं निर्माण होतो? जर सरकार म्हणतं आम्ही सगळं देतोय तरी सुद्धा हे वारंवार समोर का येतंय, आंदोलन का उभं राहतंय, याच्याबद्दल मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत। पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून। ती याच्यासाठी, योगेशजी, आज मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या अभ्यासकांना बोलवलं, अंतरवाली सराटीत या आणि एकदा सांगा की तुमची जे आपण करायचे त्या
ह्याला पुढे कसं जायचं याच्याबद्दल मला सांगा. आज ज्या मागण्यांवर हे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्या आंदोलनाबद्दल, त्यातल्या सगळ्या मागण्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे? ही परिस्थिती का निर्माण होते वारंवार आणि आज ज्या मागण्या केल्या जात आहेत त्या लॉजिकल आहेत का? सगळ्यांना जय शिवराय. सर्वात प्रथम विलासदादा, आपण ह्या चर्चेमध्ये आणि अत्यंत गंभीर अशा चर्चेत आपण आम्हाला सहभागी करून घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. न्यूज 18चेही आभार. धन्यवाद. मुळामध्ये आज दुपारनंतर, जवळपास दुपारच्या नंतर जरांगे पाटलांचं आवाहन आम्हाला ऐकायला मिळालं टीव्हीच्या माध्यमातून. तुमच्याच चॅनलवरती मी ते पाहिलं की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळ्या अभ्यासकांनी अंतर्वलीत यावं आणि मराठा समाजात आता प्रत्येक दगडाखाली एक अभ्यास आले. त्या गोष्टीला आम्ही मनावर घेत नाही, पण तरी सुद्धा आझाद मैदानवरती आता इथं आपल्या समोर आरक्षणाचे गाडे अभ्यासक शिवानंद भानुसे सर सुद्धा आहेत. आझाद मैदानावरती सुद्धा आम्ही मनोज दादांना समजवायचा प्रयत्न करत होतो की दादा एक दिवस अजून वाढवून घ्या, ह्या जीआरच्या माध्यमातून येणार नाही. आणि तो जीआर माझ्याच हातात जरांगे पाटलांनी तपासायला दिला होता. या जीआर मध्ये काय उणीव असते तर सांगा. ऑन दी स्पॉट मी मनोज दादा जरांगे पाटलांना सांगितलं की दादा हा जीआर आपल्याला उपयोगाचा नाही. ते आज 10 महिन्यानंतर मनोज दादांना त्याचं एक रिअलायझेशन झाले म्हणून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. मुळामध्ये ह्या आंदोलनात आम्ही सहभागी झालोय, हे आमच्या विस्थापितांचं आंदोलन आहे. मनोज जरांगे पाटील हे गरीब मराठ्यांच्या भावभावनांचा आवाज म्हणून आहेत आणि त्यासाठी आम्ही ह्या आंदोलनात नेहमी त्यांना पाठिंबा देत आलेलो आहोत. वास्तविक पाहता ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही आमची आजची नाही, सेवा संघाने सुरू केलेली ती मागणी आहे. आणि मंडलच्या तात्काळ काही दिवसानंतर मराठा समाजाला लक्षात आलं होतं की आता आपल्याला ओबीसीत जाणंच क्रमप्राप्त आहे. परंतु कालौघामध्ये मराठा समाजातल्या काही लोकांना दिशाभूल करण्यात आली आणि मराठा आरक्षण नावाचे वेगळं आरक्षण द्या म्हणायला लागले आणि ते आतापर्यंत आम्हाला फिडलं. मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा म्हणजे 5/5/2021 जयश्री पाटील केसमध्ये मराठ्यांचं एसीबीसी ऍक्ट आरक्षण घालवलं गेलं. त्यानंतर आम्ही जागृती केली, गावगाव फिरलो आणि मराठा समाजाला आपलं आरक्षण नेमकं कुठं आहे हे समजावून सांगायचा प्रयत्न केला. 23 मार्च 1994चा जो जीआर आहे तो महाराष्ट्रात मी आणला. अजितदादाला भर सभेत शिवनेरीवर प्रश्न केला, शरद पवार साहेबांच्या घरावर आंदोलन केलं. त्या जीआरचा उल्लेख मनोज जरांगे पाटलांनी काल केला. त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. आमचं आरक्षण हे 50% आत असताना आम्हाला 50% वर आरक्षण दिलं चाललंय, ते चुकीचं आहे आणि हे चूक सुधार करण्यात यावी त्यासाठीच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही आता बॅकवर्ड क्लास कमिशन नुसार आम्ही मागास ठरवलेला आहोत आणि त्यामुळे आहोत असं आमचं मूल म्हणणं आहे. पण मनोज दादा जरांगे पाटलांनी एक जो काही मुद्दा पुढे आणला मराठवाडा गॅझेटियरचा, की मराठवाड्यातले मराठे हे पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत आणि तशा नोंदी आहेत. फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तो म्हणजे ते क्वांटिफायबल डेटा आहे. त्याचा फक्त या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये एवढे कुणबी होते असं तिथं उल्लेख आहे. आज योगेश केदारच्या पंजोबाचा उल्लेख त्या गॅझेटियर मध्ये नाही. ती उणीव आपल्याला कालौघात लक्षात आलेली आहे आणि म्हणून केवळ गॅझेटियर नुसार सगळ्या मराठवाड्यातले सगळे मराठे हे कुणबी होऊ शकत नाहीत. ह्या मर्यादा आम्हाला पहिल्या दिवशीच लक्षात आल्या होत्या आणि आम्ही त्या सांगितल्या होत्या. परंतु काही त्या गोष्टीला काळ जावा लागतो. आता तो गेलेला आहे आणि आता मनोज दादा पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. आमची दादांना विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल एक चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे, कुणाचं काढून न देता आम्ही आरक्षण देणार. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं चुकीचं आहे. ठामपणे काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? जे आमच्या हक्काचं 94ला हिरावून घेतले ते आम्हाला परत मागतो आम्ही. मनोज दादा जरांगे पाटलांनी सुद्धा या गोष्टीला समर्थन देऊ नये. काल त्यांनी स्टेटमेंट त्या विखे पाटलांच्या सोबत केलेलं आहे बसल्यावर की आम्हाला कोणाचं काढून न देता द्या आम्हाला ती मागणी. असं मनोज दादाने अजिबात बोलायचं नाही. ह्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आज काही न झालं नाही. उद्या मी झालं त्यांचं आंदोलन चालू राहिलं तर 1-2 दिवसात मी त्यांच्याकडे जाईन आणि त्यांना समजावून सांगेन की आपण उभं हे जीआर तो जीआर हा सातारा तो कोल्हापूर करत बसण्यापेक्षा मराठा हा शब्दच ओबीसीच्या यादीत ऍड करण्यासाठी आंदोलन करू, एक करून ठासून करू, पुन्हा एकदा मुंबई पॅक करू. त्याशिवाय मराठ्यांचं कल्याण होणार नाही. आजपर्यंतच्या महाराष्ट्र इतिहासात एक मोठी मागणी म्हणजे काय आंदोलन केलं असं दिसत नाही. ठीक आहे योगेशजी, मला तुमची भूमिका कळली, महाराष्ट्राला कळली. तुम्ही म्हणताय आडून जायची गरज नाही, अडचणी आहेत, थेट मागा, ओबीसीतच आरक्षण आहे, आमचं ते हक्काचं आरक्षण आहे, आम्हाला तेच हवं आहे, अशी तुमची मागणी आहे, बरोबर? 100% हीच मागणी आहे. ओबीसींना आतापर्यंत 10 आंदोलन. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत. मला सगळ्यांकडे जाऊ द्या. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत. गंगाधरजी,
योगेश केदार म्हणाले, बेंबीच्या देठापासून मी सांगत होतो आपल्या हातात काही पडलं नाही, तुम्ही गुलाल उधळून मोकळे झालात. ते म्हणाले की उशिरा का होईना पण मी जे म्हणत होतो ते तुम्हाला पटलं, देर आहे दुरुस्त आहे असं ते म्हणतायत. खरंच असं आहे का की GR घेऊन पदरात काहीच पडलं नाही म्हणून हे आंदोलन करावं लागतंय? का तुम्हाला आंदोलन करावं लागतंय? नाही, GR मिळाला तेवढंच पदरात पडलं, परंतु तिथून पुढे 308च प्रमाणपत्र मिळाले. ही उपसमिती आणि ते GR देणाऱ्यांची, राज्य सरकारची ते चुके असं मला म्हणायचं. आंदोलक हा मागणारा असतो, परंतु देणारानं कायद्याचं चौकटीत बसून किंवा तुम्ही जे काय मागितलं ते देणार हे दिलं सांगायला ना. पाहिजे होतं. नाही एक मिनिट गंगाधरजी, तुम्ही जे ऐका ना मागितलं सर, जो ड्राफ्ट तुम्ही दिला तिथं अभ्यासक योगेशजीला विचारा. तिथं हॅलो सर, तिथं एक 25 ते 30 अभ्यासक होते अजून. ते सगळे एका बाजूला होते आणि योगेशजी एका बाजूला होते. त्याच्यामुळे बहुमताने मनोजदादांनी तो निर्णय घेतला. मनोजदादांनी सगळ्या अभ्यासकाला बोलवलं त्यावेळेस पण. त्याच्यामुळे तिथं योगेशजी सांगतील. त्यांच्या हातात पण GR दिलता, बाकीच्या पण हातात दिला. ठीक आहे, मनोजदादा एक प्रामाणिक आंदोलक आहेत, त्यांचा नसल अभ्यास नसेल म्हणून चालत नाही हो. म्हणून ते प्रामाणिक कोट्यवधी आहेत. समाज बांधवांची आशा आहे असलेल्या नसेल कसं 25 चालतंय? लोकांचं काम होतं ते. एक मिनिट गंगाधरजी, मी प्रश्न मला तुम्हाला एक खूप सांगा, specific मला एक विचारलाय. सांगा, तिथं जेवढे Specific मंत्री होते, विचारलाय. अहो ते एवढे मागचं काढून- घटनात्मक पदावरचे मंत्री महोदय होते, गंगाधरजी, ते जर चुकीचं देत गंगाधरजी, असतील जे तर तुम्ही आंदोलक म्हणून मागितलं ते तुम्हाला आंदोलकांनी दिलं फसवणूक ना. त्यांनी केली असं म्हणावं लागेल ना. जे तुम्ही मागितलं ते तुम्ही दिलं ना. नाही मागितलं, पण ते सरसकट मराठवाड्यातलं कुणबी आहेत ना, ओबीसी मध्ये आहेत असं म्हणून सांगत होते ते खाजगीमध्ये बोलताना. ते GR मध्ये सुद्धा सरसकट मग प्रमाणपत्र तुम्ही गुलाल देण्यासंदर्भात कशाचा सांगत उधळला? होते. तुम्ही गुलाल कशाचा उधळला? समाज नाही GR विचारणार दिला तर तुम्हाला. आम्हाला वाटलं, विश्वास ठेवला ना राज्य सरकारवर. आम्ही राज्य सरकारवर विश्वास ठेवून गुलाल उधळला. आमची चूक झाली ती, परंतु राज्य सरकारने असं सांगायला पाहिजे होतं त्याच वेळेस क्लिअर. मग त्यांनी GR दिला, सगळ्या नोंदी आहेत गॅजेटनुसार. मग आधार तर आहे ना, तर मराठा आणि कुणबी एक आहे, कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी सगळे एकच आहेत, असा GR तरी काढायला पाहिजे होता ना सरकारनं. मग त्यावेळेस अभ्यासकांनी ते सांगणं आता ही नवी मागणी आली. बोलत होते, भानुशे सर नव्हते बहुतेक तिथं, त्या दोघांची भूमिका तीच होती. पण बाकीचे जे अभ्यासक आहेत त्यांनी तिथं सांगणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं असतं आणि सरकारनं जरी काय मागणी केली तर सरकारनं जे योग्य किंवा कशा पद्धतीनं हे करता येईल त्या पद्धतीनं देणं गरजेचं होतं. ठीक आहे, एक छोटंसं सर. submission. ठीक आहे. हा छोटस सबमिशन. योगेशजी, तुम्हाला वेळ दिला मी पुरेसा पहिल्यांदा. छोटस. हे बघा, मनोजदादांनी तो GR जो आहे तो योगेश केदारच्या हातात दिला होता. तुम्ही तपासून सांगा. हा, म्हणजे मनोजदादांचा माझ्यावर विश्वास होता की हा माणूस खरं सांगत. आता आम्ही खरं सांगितलं ना, मग तुम्ही 25 विकलेल्या लोकांना कशाला मध्ये त्यांचं ऐकायला लागलाय? जे सरकारचे दलाल म्हणून फिरतात आजूबाजूला, आजही मनोजदादांच्या आसपास दलाल सगळे फिरायला अहो गेले. योगेशजी, त्या अभ्यासकाला सगळ्या बोलवलं होतं. आज पण इथं सगळ्या अभ्यासकाला बोलवलं. मग बहुमताने तिथं निर्णय झाला ना. सगळे अभ्यासक एकीकडे तुम्ही एकटेच किंवा अजून एका दुसरा असतील तुम्ही बोलत होते, मग बहुमत ज्याचं सगळं तेच बोलणार ना. 25 दलालांचं खरं ठरलं का योगेश केदारचं खरं हॅलो. ठरलं? निष्ठावान योगेश केदारचं. योगेश केदार आजही जरांगे पाटलांची बाजू घेतोय का नाही? योगेशजी, ते पण आपलेच आहेत. हा, बरं, ठीक एकमेकाला आहे, काय ठीक आहे. बोलण्यापेक्षा वैयक्तिक आता नको, वैयक्तिक दादा आपल्याला बसलेत ना, आज नको. आव्हान केलं तर तुम्ही या हे ना काय सगळे उद्या सांगा दोघांची कशा चर्चा पद्धतीने नाहीये, ही करायचंय. सगळ्या समाजात मनोजदादा चर्चा आहे. सगळ्याला आव्हान केलंय ना. भानुसे सर आपल्या सोबत आहेत. भानुसे सरांचा गेल्या अनेक दशकांचा अभ्यास आहे या सगळ्याबद्दलचा. मला आठवतंय सर, 10 महिन्यापूर्वी हा GR निघाल्याच्या नंतर आपण कितीतरी चर्चा केली या सगळ्या मुद्द्यावरती. तुमची भूमिका मला माहीत आहे. पण एका बाजूला आत्ता इतक्या महिन्याच्या नंतर गंगाधरजी हे मान्य करतायत की चुकलं आमचं. मग जर चुकलं ते असं म्हणतायत, आम्ही ते बघितलं, नीट कळलं नाही, अभ्यास नव्हता असं म्हणतायत, तुमच्यासारखे लोक सांगत होते. मग त्या चुकलेल्या GRच्या आधारे नवीन 2 GR काढा, हैदराबादच्या आधारे सातारा आणि कोल्हापूरचा म्हणतायत. ही मागणी योग्य आहे? विलासजी, महत्वाचा मुद्दा हा आहे की आता गंगाधर काळकुटे म्हणाले मी तिथे नव्हतो. मी 31 ऑगस्ट रोजी 2 तास मनोज जरांगे पाटील यांच्याशी आझाद मैदानावरच्या स्टेजवर चर्चा केलेली आहे. त्या ठिकाणी योगेश केदार पण माझ्यासोबत होते. त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की अशा पद्धतीचा GR, त्यांनी मला GRचा ड्राफ्ट पण दाखवला होता की असा GR निघतोय पण अशा पद्धतीने होतंय, तुम्ही मला सांगा. जसा तुम्ही मला 7 सप्टेंबर 2023 अंतरवाली सराटी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि तो GR ड्राफ्ट करून दिला होता, तसा मला तो ड्राफ्ट करून द्या. मी म्हटलं मीच काय, खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले आणि या विषयावर GR काढला तर असं आरक्षण मिळत नसतं, असं गॅजेटियर लागू होत नसतं
आणि ते लागू झालं तरी त्यातून काहीही निष्पन्न होत नसतं. कारण हा देश भारतीय संविधानावर चालतो हे त्यांना मी समजावून सांगितलं होतं. आता मुळात तुमचा जो प्रश्न आहे की ते चुकले वगैरे वगैरे, कसं आहे, आपली मागणीच जर मुळात चुकीची असेल, जसं एखादी गोष्ट आहे, म्हणून आंदोलन मागणी केली सर. गंगाधरजी ऐकून घ्या. गंगाधरजी 2 मिनिटं माझं त्यांचं ऐकून पण ऐकून घ्या ना, आता त्यांचा अभ्यास आहे चांगला. हा, जर समजा एखादा डब्बा तुमच्याकडे दिला आणि त्याच्यात सांगितलं त्याच्यात तूप आहे, पण आम्ही सांगतो त्याच्यात तूप नाहीये, त्याच्यात तेल पण नाहीये, त्याच्यात पाणी आहे आणि त्यापासून तुम्हाला तुपाचा फायदा होणार नाहीये असं वारंवार सांगितलं. त्यानंतर आम्ही 15-20 दिवसानं संभाजीनगर या ठिकाणी गोलमेज परिषद घेतली आणि स्पष्ट सांगितलं की हे चुकतंय आपलं. त्या अगोदर विलासजी सगळे सोयऱ्याच्या वेळी वाशीत मी मनोज जरांगे पाटलांना स्पष्ट म्हटलं होतं की सगळे सोयऱ्याची अशी अधिसूचना निघत नसते, त्याचा वट हुकूम निघत नसतो. त्याला 2 वर्ष होऊन गेले, त्याचं काय झालं याची उत्तरं त्यांच्याकडे नाही. भावनिक समाज हा आपल्या सोबत येतो. मुंबईच्या 2 सप्टेंबरच्या GRचंही तेच झालं. आता हे सातत्यानं आताही सांगतात की हैदराबाद झालं, आता तुम्ही सातारा, कोल्हापूर गॅजेटियर लागू करा. त्यात काहीही नाही, कारण गॅजेटियर हे राजपत्र त्या काळात त्या राज्यकारभार करण्यासाठी तयार केलेलं असतं की या प्रांतात किती जाती आहेत, किती जातीची किती टक्केवारी आहे, त्याच्यात गुरंढोरं किती आहेत, घरं किती आहेत, गावं किती आहेत, अशी एक रँडम अशी आकडेवारी असते. त्यामध्ये असं हेच हे आहेत. म्हणजे त्या काळात 30% जर कुणबी हे गॅजेटियर मध्ये आहेत, पण ते हेच आहेत असं सिद्ध करता येत नाही. कारण जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आणि ते वैध होण्याचे निकष हे भारतीय संविधानानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या वेळोवेळी आलेल्या जजमेंटनुसार, केस लॉ नुसार ते ठरलेले असतात. ते वेगळे होऊ शकत नसतात. आता मनोज दादा सातत्यानं म्हणतात की 58 लाख नोंदी, या 58 लाख नोंदी शिंदे समितीने काढल्या हे जरी खरं असलं तरी त्या 67 पासूनच्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 58 लाख नोंदीनुसार 1.5-2 कोटीचे सर्टिफिकेट महाराष्ट्रात मिळालेले आहेत. ते विदर्भातले आहेत, ते खानदेशमधले आहेत, ते कोकण मधले आहेत, ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. प्रश्न मराठवाड्यातला गंभीर आहे. मराठवाड्यात 1 कोटी जवळपास मराठा समाज आहे आणि मराठवाड्यात फक्त 51,000 नोंदी मिळालेल्या आहेत. 3 लाखा जवळपास प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि 10,700 ते व्हॅलिड झालेले आहेत. आता हे निघणारच आहे. हे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब 2004 मध्ये म्हटले होते, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, की आपण इथं एक GR असा काढला पाहिजे की मराठवाड्यात सुद्धा कुणबी आहेत. पण ते कुणबी कुठले आहेत? त्यावेळी हैदराबाद याच्या बाउंड्रीज, सीमा फिक्स नव्हत्या. काही तालुके विदर्भातले म्हणजे खामगाव सारखा तालुका असेल किंवा पुसद सारखा तालुका असेल किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले 2 तालुके असतील, हे निजामाच्या ताब्यात होते. आणि काही मराठवाड्यातला भाग सुद्धा हा इंग्रजाच्या ताब्यात होता. बाउंड्रीज फिक्स नव्हत्या. जळगावची बाउंड्री असेल, इकडे बुलढाणा जिल्ह्याची बाउंड्री असेल, इकडे नगर जिल्ह्याची बाउंड्री असेल, असे एक भाऊ तिकडे राहिला, एक इकडे आला, अशा नोंदी मिळाल्या. पण मराठवाड्यात निजामाचा रेकॉर्ड मराठा आहे, तिथं कुणबी नाही. एक छोटस प्रश्न विचारतो. या GRच्या नंतर गेल्या 10 महिने, GR नंतर म्हणतोय सर, नोंदीनुसार नाही. कालही ती चर्चा मी बारकाईने ऐकत होतो, महाराष्ट्र ऐकत होता, तुम्ही ऐकला सर. या GRच्या आधारे किती सर्टिफिकेट निघाले? GRच्या आधारे सर, या GRच्या आधारे एकही सर्टिफिकेट निघालेलं नाही. त्याचं कारण असं आहे, 2004चा GR माझ्याकडे आहे. तो GR आम्ही अपडेट करून 2012ला काढला होता. तो GR 7 सप्टेंबर 2023ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपोषण सोडायला आले होते, त्या दिवशी तो GR थोडा अपडेट केला होता, म्हणजे एकदम स्पष्टता व्हावी असं. आणि तो GR 2 सप्टेंबर 2025चा आहे. त्यामध्ये फक्त जे 40-41 पुरावे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी असतात, त्यामध्ये एक ऍड केला पुरावा, कुठला? हैदराबाद गॅजेटियर. काही आधार घेता आला? मी थोडं स्पष्ट विचारतो सर. हा महाराष्ट्र तुम्हाला अतिशय गांभीर्याने ऐकतो, तुमचा याच्यातला अभ्यास मोठा आहे, त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट विचारतो. आता तुम्ही म्हणताय की मागच्या त्या GR नुसार काही झालेलं नाहीये, त्या GRच्या आधारात नवीन 2 GR काढा अशी प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे. याचा अर्थ ही मागणी चुकीची आहे का? मी थेट विचारतोय, नंतर पुढच्या पाहुण्यांकडे जातोय. ही मागणी 100% चुकीची आहे. मनोज दादाला जे गायडन्स करता आहेत, जे सांगतायत ते 100% चुकीचं आहे. कारण जसं आज हैदराबाद गॅजेटियर नुसार काही झालेलं नाही, तसं सातारा, कोल्हापूर अजून कुठलेही गॅजेटियर लागू करून
काहीही होणार नाही, ठीक आहे, ठीक आहे. त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. ठीक आहे सर, तुमचा मुद्दा कळला. मला बाकी दोन पाहुण्यांकडे जायचंय. भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, तुम्ही म्हणताय जे मागितलं ते सगळं आम्ही देतोय. जेवढं आजपर्यंत कुणाच्याही सरकारमध्ये झालं नाही मराठा समाजासाठी तेवढं आम्ही केलं असं तुम्ही म्हणताय. जे आंदोलकांनी सांगितलं ते आम्ही दिलं म्हणताय, पण तरी सुद्धा हे आंदोलन वारंवार का उभं राहतंय? प्रल्हादजी, आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे की आतापर्यंतच्या सगळ्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये किंबहुना सगळ्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आता एकनाथ शिंदे साहेब असतील महायुतीचे त्या काळचे मुख्यमंत्री, आम्ही सरकार म्हणून जे काही मराठा समाजासाठी करता येतं, जे काही देता येतं, जे आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने केलं नाही, ईडब्ल्यूएस असेल, सारथीच्या माध्यमातून निधी देणं असेल, विविध गोष्टीच्या माध्यमातून मराठा तरुण असेल त्यांच्या शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, जे काही करता येईल ते करण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलं. तरी सुद्धा वारंवार या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवला जातो. आत्ताच आमचे बंधू शिवानंदजी भानुसे असतील, ऍडव्होकेट योगेश केदार असतील, यांनी सांगितलं, ठीक आहे, ते जरी सरकारच्या विरोधात बोलत असले तरी त्यांचं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ते जे सांगतायत त्याच्यावरून एक सिद्ध होतं की याचा अर्थ मनोज जरांगे पाटील हे कुणासोबत संवाद करत नाही आणि फक्त ते आंदोलन करायची ही एक अट्टहास ठेवतात आणि म्हणून हा सगळा प्रसंग उद्भवतो का, यावरही विचार करणं गरजेचं आहे. आत्ताही त्यावेळेसही काही गोष्टी ज्या त्यातल्या त्रुटी होत्या, ज्या गंगाधर काळकुटे पाटील आता म्हणतायत की ठीक आहे त्यांचं चुकलं असेल, सरकारनं सांगायला पाहिजे होतं. सरकार तुम्ही ज्या ज्या मागण्या सरकारनं दिलंय, मग सरकार कसं काय चुकीचं देऊ शकतं? करता येईल त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या, तुम्ही आमच्याकडून तसं लिहून घेतलं, तुम्ही त्या ठिकाणी या राज्यातल्या जनतेला सांगितलं, सगळ्या समाजाला सांगितलं की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या. मग आता तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या आम्ही पूर्ण केल्या. मी सांगितलं की त्याच्यात ऍडिशनल सरकार म्हणून मराठा समाजाला काय देता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मग हे सगळं करत असताना त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि आज जर ते म्हणतात की ते आम्हाला काही मिळालंच नाही, मग याचा अर्थ ते त्यावेळेस खोटं बोलले का? किंबहुना आज हे जे काही मराठा समाजाचे जे काही आरक्षणाचे अभ्यासक आहे यांना त्यांनी विचारात घेतलं नाही का? पण विनोदजी एक मिनिट, जर तुम्ही GR दिला, GR नंतर जर काही मिळालंच नसेल तर आंदोलन उभं राहील ना? त्यांची मागणी होती की आमच्या हैदराबाद गॅजेटनुसार ज्या कुणबी नोंदी आहेत त्या नोंदी तपासून शिंदे समिती असेल, नंतरची उपसमिती असेल, त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या नोंदी तपासून त्याची पडताळणी करून जर खरेच ते कुणबी नोंद त्या ठिकाणी ज्यांची असेल त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा पद्धतीची त्यांची जी मागणी होती ती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली. ठीक आहे, मी थेट विचारतो, मी आता जास्त वेळ घेत नाही. गंगाधरजी, मला सांगा, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला दिलं, वर्ड टू वर्ड शब्द तुमचे, मागणी तुमची, सगळं तुमचं, जे मागितलं ते तुम्हाला दिलं. मग तुमची मागणी जर चुकली असेल तर त्याचा दोष सरकारला का, हा त्यांचा सवाल आहे. अगदी बरोबर आहे. देणारानं तपासलं पाहिजे, त्यांच्याकडे अटॉर्नी जनरल आहे, सगळे कायदे तज्ञ असतात, त्यांनी सगळं सांगायला पाहिजे होतं ना. त्यांनी देताना येऊन असं सांगत होते की सगळा मराठवाडा तुम्हाला याच्या गॅजेटनुसार कुणबीमध्ये येईल, असं तिथं येऊन सांगितलेलं आहे. तुम्ही आम्हाला फसवलं का? मग फक्त GR दिला मुंबईहून वापस पाठवायसाठी, आम्ही असं म्हणायचं का? 10 महिने झालं 308 प्रमाणपत्र मिळाले, मग सरकारने फसवलंय का आम्हाला, असं समजायचं का आम्ही? तुम्ही आम्हाला फसवलं असं म्हणायचं का? ठीक आहे, ही सरकार सरकारने फसवलंय, आंदोलक म्हणून काही मागणी करू शकतो. गंगाधरजी व्यवस्थित दिलं पाहिजे, आंदोलक म्हणून समजा आता ते सरकार आहे, बरोबर, सरकार आहेत. आता तुमच्याकडे लोक येत आहेत, सरकारचे प्रतिनिधी येत आहेत, ते आल्यानंतर तुम्हाला ते आश्वासन देत आहेत. तुम्ही आंदोलन कधी मागे घेता? तुम्हाला जेव्हा ते पटतं, तुम्हाला जेव्हा वाटतं की आपली मागणी मान्य झाली, योगेशजींनी बी यावं उद्या सकाळी, एकदा सगळे मिळून ठरवलं ना काय करायचं काय नाही. यांचे सरकारचे प्रतिनिधी वाघ आहेत, त्यांनी बी यावं आणि त्यांनी बी हे करावं, सांगावं ना तिथं. आता विखे पाटील साहेबांनी सांगावं, यांनी सगळ्यांनी सांगावं, आणि जे काय कसा मार्ग निघल. सगळे आम्ही कुणबी मराठा ओबीसी मध्ये आहोत, मराठा कुणबी एक आहे किंवा कुणबी मराठा. एक छोटीशी कमेंट तुमची घेतो आणि नंतर मंगेश योगेशजी येतील, तिथं बाकीचे अभ्यासक येतील. बरं, ठीक आहे. हा, भानुसे सर, एक छोटीशी कमेंट तुमची आणि नंतर मी पुढे जाईल. ऐकणार का पाटील? मनोज दादांना योगेशजी येतो तुमच्याकडे. थांबा. हा, योगेशजी एक मिनिट. मनोज दादांना, मी मनोज दादाच्या शिष्टमंडळात राहिलेलो आहे. जेव्हा त्यांची सगळे सोयरीची मागणी आली
तेव्हा त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, त्यांनी ते ऐकलं नाही, वाशीपर्यंत गेले, परत आले. इथे सुद्धा 31 ऑगस्टला 2 तास आम्ही समजून सांगत होतो, त्यांनी ऐकलं नाही. आता सुद्धा त्यांनी आव्हान केलं, ते जर ऐकणार असतील तर काही गोष्टी त्यांना नक्की सांगितल्या जातील, परंतु ते ऐकतील हे गंगाधर काळकुट्यांनी आता सांगावं. उद्या मी आणि योगेश केदार तिथे येतो आणि सांगतो. गंगाधर, आणि ऐकायची जाहीर- तयारी आहे का तुमची? या ना, सगळे बाकीचे अभ्यासक आले, तुम्ही बी यायला पाहिजे होता आज. अहो तुम्ही जर म्हणत प्रत्येक दगडाच्या खाली एक हे अभ्यासक आहे असं म्हटल्यावर कसे येतील ते? त्यांचा पण अहंकार हे होईल ना. दगडाच्या खाली नाही, कोण आता कसं आहे, असतं? उपोषणात थोडस मराठवाड्यातली भाषा आहे, समजून घ्या. पण सर. मराठवाड्यातल्या भाषेत भाषा आपल्याला आहे. माहित दगडाच्या खाली कोण आणि असतं? उपोषणात माणूस एवढ्या 45 डिग्रीमध्ये उपोषण करतोय, किती प्रामाणिकपणे एवढं आजपर्यंत मला वाटत नाही जगाच्या इतिहासात इतक्या उन्हात कुणी उपोषणाला बसला असेल. माझं महात्मा गांधीजींनी सुद्धा उपोषण केले, पण आम्ही सगळं गुगलला सर्च केलं, असं उपोषण झालं नाही. इतकं प्रामाणिक जर माणूस दुसऱ्यासाठी लढत असेल स्वतःचा जीव धोक्यात घालून, तर थोडंसं अभ्यासाकडे पण मोठं करून या ना. ठीक आहे, नाही दोन्ही बाजूनी करा. बाकीचे सगळे अभ्यासक आहेत महाराष्ट्रात. गंगाधरजी दोन्ही बाजूनी करा, दोन्ही बाजूनी करा. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा अभ्यासकांचा ते ज्या पद्धतीने उल्लेख करतायत, तेही बिचारे अभ्यास करून इतकी वर्ष आहेत, त्यांनाही स्वाभिमान आहे ना. हो, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ना. आज बाकीचे आले, त्यांचा सगळा मान सन्मान केला, त्यांनाच सांगितलं तुम्ही कसं करायचं सांगा. बर ठीक आहे. बरे सर, ओबी आज जे अभ्यासक आलते मंगेश ससाणे आपल्यासोबत जोडले गेले, मी त्यांच्याकडे गेलो नाही. त्यांना अधिकार, हे दोघंही असते तर अजून त्या सुटसुटीत झाला. हे बघा, मला आजही आठवतं की जेव्हा हा GR निघाला तेव्हा ओबीसी नेत्यांनी अक्षरशः रान पेटवलं या महाराष्ट्रात आणि सांगितलं की गेलं ओबीसीचं आरक्षण गेलं आणि ओबीसी संपला आणि त्यांचं राजकारण संपलं. काय काय सगळं ते आपण ऐकलं, त्या चर्चेत तुम्ही सुद्धा होतात. मी तेव्हाही म्हणालो होतो ना, आत्ताही म्हणतोय, साप 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 म्हणून भुई थोपटण्याचा तो प्रयत्न होता का? आज 10 महिन्यानंतर तरी तुम्हाला पटते का की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, कारण ते स्वतः आंदोलनाला उभे राहिलेले आहेत? तुमचं काय म्हणणं आहे? विलासजी, अत्यंत जबाबदारीने सांगतो आणि उदाहरण देऊन सांगतो. ओबीसीचं आरक्षण 90% संपलेलं आहे. हे कशावरून? तर आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत, याचे रिझल्ट तुम्ही बघा. आणि तिथं ओबीसीच्या जागेवर माझ्याकडे अख्खा हा महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यामधला डाटा आलेला आहे. बर, पुणे महानगरपालिकेमध्ये 44 जागा ओबीसीला राखीव होत्या. 27 जागेवर फक्त ओबीसी मधनं कोण आहे? कुणबी मराठा. या सगळ्यांची जी कास्ट सर्टिफिकेट आहेत, ती ज्या दिवशी ते प्रकरण दाखल केले त्याच दिवशी कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालंय. त्याच्या आता पडताळण्या चालू आहेत. हे भुलवायचं काम चालू आहे सगळं. पडताळणी पटकन दिली पाहिजे, लवकर दिली पाहिजे, याच्यासाठी हा दबाव आहे. त्याच्यामुळं जर आपण, आणि त्या आमच्या, मला या आपल्या शोच्या माध्यमातून आमची जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे ओबीसीची, त्यांनी सांगितलं होतं की बोगस कुणबी दाखल्यांच्या संदर्भात श्वेतपत्रिका काढा. माझा त्या बावनकुळेंना सवाल आहे, खरं मानलं पाहिजे. मी तर म्हणतो मी आज माझी भूमिका म्हणतो, मनोज जरांगेला मानलं पाहिजे. अहो, ते सरकारचे जावई आहेत का? जरांगे उन्हात बसले, अख्खा महाराष्ट्र उन्हात होरपळतोय ना. या ओबीसीतल्या 450 जातीमधले कित्येक असे समाज आहेत, काही रामोशी हे आयुष्यभर उन्हामध्येच असतात. जरांगे बसले म्हणून एवढ्या पाय घड्या घातल्या जातात, पण ओबीसीच्या जागेवर हे कुणबी जे आता या बरं, आपण मुद्द्याचं बोलू. हा मुद्दा पूर्ण करा तुमचा. त्यामुळं जे आपण म्हणतोय, तर म्हणजे योगेशजी येतो तुमच्याकडे, येतो. थांबा, मुद्द्याचं बोलू आपण, चर्चा चांगली करू. चला, आता मी योगेशजींना आणि भानुसेंना विचारतो. काळकोटेंचं काय ते त्यांचं नेहमीच असतं की ईडब्ल्यूएस वेगळं आरक्षण होतं, गरीबाची लेकरं, मग ईडब्ल्यूएस जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी होतं, ते का बरं नकोय? ते कोण खाणार आहे? त्याचा लाभ कोण घेणार आहे? 450 जातीमध्ये 27% ओबीसीचं आरक्षण आहे. ओबीसीत पाहिलं का, तर ईडब्ल्यूएस हे राजकीय आरक्षण नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाहीये, राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे. ठीक आहे, पण एक मिनिट मंगेशजी मला सांगा, तुम्ही म्हणताय आक्षेप आहे ओबीसी नेत्यांचा की बोगस अशा प्रकारचे हे सर्टिफिकेट काढले जात आहेत आणि आरक्षण, राजकीय आरक्षण लाटलं जातंय, असं तुमचं म्हणणं आहे. कायद्याने तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही चॅलेंज करा त्याला. हे बोगस आहे सिद्ध करा. केलेलं आहे. त्यासाठी हे आजचं आंदोलन
पडताळण्या लवकर द्या. सुनावण्या ज्या चालू आहेत, हरकती ज्या घेतल्या जातात ते परत दबाव आणण्यासाठी पडताळण्या देऊन टाका. त्यांचं स्टेटमेंट आहे का मनोज जरांगेंचं. आणि कुठल्याही जातीचा दाखला, फक्त हा मराठा कुणबीचाच विषय नाही, कुठल्याही जातीचा दाखला देण्यासाठी 2000चा ऍक्ट आहे, SC ST OBC चे दाखले देण्याचा ऍक्ट 2000, आणि त्याच्यानंतर माधुरी पाटील जजमेंट आलं, सुप्रीम कोर्टाने स्ट्रिक्ट प्रोसिजर लेट डाऊन केली आणि 2012चे नियमावली रूल्स आले, त्याच्यानुसार हे दाखले दिले जातात. यांचं म्हणणं आहे की हे गॅजेट लागू करा. ते गॅजेट मध्ये काय, भानुसे सरांनी बरोबर सांगितलं, गॅजेट मध्ये त्यावेळेची भौगोलिक, सामाजिक, धार्मिक ही सगळी माहिती असते, ते लागू कसं करणार. माझं एकच मला एक काळकोटेजींना विचारायचंय, माझा वेळ कमी आहे. काळकोटेजी, काल सुद्धा त्या चर्चेमध्ये असं आलं की घरोघर आता जा, जे अर्ज करत नसेल तर सरकारनं घरोघर जा, घरोघर जाऊन द्यायला रेशन आहे ते अशा प्रकारे देता येऊ शकतं सर्टिफिकेट. घरोघर जाऊन सर्टिफिकेट कसं काय देण्याची मागणी होऊ शकते? सरकारला विचारा साहेब. ते सरकारला विचारा. सरकारने सांगितलंय, ते काय आम्ही मागणी नव्हती केली, फक्त प्रमाणपत्र सगळ्या गॅजेटनुसार कसे करायचे तर ते सरकारकडून आलेलं उत्तर आहे. आम्ही आता घरोघरी माणसं पाठवतो, अर्ज घेत नव्हते, अर्ज येत नाहीत म्हणून आम्ही घरोघरी जाऊन अर्ज करायला सांगतो, असं सरकारकडून आलंय. आता ते कसे देणार आहेत ते विखे पाटील साहेबांना किंवा त्यांचे प्रवक्ते बसलेत त्यांना विचारा. होऊ शकतं घरोघर मंगेश ससाने जे बोलतायत मी ना, तुम्हाला पण विचारतो विनोदजी, सरकार खरंच घरोघर जाऊन आता सर्टिफिकेट वाटप करणार आहे? नाही काय मी तेच सांगतोय. आता त्या या ठिकाणी काळकुटे जे ऐकत नव्हते त्यांना तेच सांगत होतो की तुम्ही काही गोष्टींच्या बाबतीत बाल आट्ट पकडू नका, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जे सरकारला देता येतं ते सरकार निश्चितपणे देत आहे, आणि विनाकारण कुठल्याही गोष्टीला काही नसताना आंदोलन ठीक आहे, आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे, शासनाच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे, मागणीसाठी लढलं पाहिजे हे मान्य करतो. परंतु उठसूट आंदोलन आणि त्याही ज्या गोष्टी तुम्हाला मागितल्या त्या देत आहेत, सरकार स्वतःहून देत आहेत, तरी आंदोलन करतायत. 10 महिने वेळ दिला ना, उठसूट कुठं आंदोलन, 10 महिन्यानंतर आंदोलन होतंय, असं काय करताय? मग तुम्ही मधल्या काळात काय सांगितलं? आता तुम्ही 10 महिन्यानंतर आंदोलन होतंय, 10 महिन्यात 3-4 सगळ्या पत्रकार परिषदा सांगतो, तुमच्या सगळ्या चॅनलच्या बाईट सांगतो, तुम्ही वारंवार सांगत होते अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देत नाही, व्हॅलिडिटी होत नाही, कुणबीच्या नोंदी असलेले प्रमाणपत्र देत नाही. जनतेला फसवत होतात का? अहो सरकार देत होतं, सरकार देत आहे, प्रामाणिकपणे सरकार मराठा समाजासाठी काम करत आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की आतापर्यंत एवढ्या मेच्या उन्हात कोणी आंदोलन केलं नाही, आम्ही आंदोलनातूनच या ठिकाणी घडलेले कार्य करतोय. या ठिकाणी आमचे प्राध्यापक शिवानंद भानुसे साक्षीदार आहे. आम्ही सुद्धा मेच्या उन्हात 2007ला राष्ट्रमाता जिजाऊच्या कारखान्यासाठी त्या ठिकाणी क्रेनवर बसून आंदोलन केलं. आंदोलन प्रत्येक जण करत असतो, उन्हातानाची पर्वा न करत असतो, पण आंदोलन केलं त्याचं काही हे नाही, ते आपल्याला करावं लागत असतं. परंतु आपली मागणी योग्य असली पाहिजे, आणि जी मागणी योग्य आहे ते सरकार पूर्ण करत आहे. जे सरकारला शक्य होईल ते सरकारने आतापर्यंत केलं, भविष्यात सुद्धा. मग हे कसं काय झालं सांगा ना, तुम्ही गॅजेट दिलं, 308च प्रमाणपत्र दिले, त्याच्यावर बोला. विनोदजी मी विचारतो शिंदे समितीची मुदत संपली, त्याच्यावर बोला. विनोदजी, आज जे सरकार सांगतंय की आम्ही घरोघर जाऊन देऊ, मी काल ते वाक्य ऐकलंय, ते आम्ही काय पडताळणी करून घरोघर, हे असं करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही दिलेल्या GRच्या आधारे का देत नाहीये, दिलेल्या GRच्या आधारे का सर्टिफिकेट देत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. GRचं का, त्यांनी ते GR वाचला का? जसं आता या ठिकाणी ऍडव्होकेट केदार साहेबांनी सांगितलं, त्यांनी ते GR वाचलेलं. त्या GR मध्ये काय होतं, यांनी मागणी काय केली होती की आम्हाला जे कुणबी आहेत, ज्यांच्या कुणबी नोंदी हैदराबाद गॅजेटनुसार आहे, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही त्यांची मागणी होती. ती प्रमुख मागणी आपण त्या GR मध्ये होती, आणि त्यानुसार ते GR काढलेला होता. मग आता हा GR त्यांनी त्यावेळेस वाचला नाही का? योगेशजी हे आरोप प्रत्यारोप चालू राहतील, पण काय माहितीये का, भावनिक दृष्ट्या ह्या सगळ्या आंदोलनाला एक भावनिक किनार येते, आणि मग सगळा समाज त्याच्यामध्ये होरपळत राहतो. काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. प्रत्येक वेळेस आर्थिक नुकसान समाजाचं करोडो रुपयांचं होतं, एक प्रकारे भावनिक दृष्ट्या सुद्धा लोकांचं नुकसान होतं. तुम्हाला माहिती आहे की मुंबईत येणं, हे सगळं करणं, हे आंदोलन करणं सोपं नसतं, आणि त्या आंदोलन करणाऱ्या माणसाची पण काय अवस्था होते तुम्हाला माहिती आहे. पण या सगळ्यावरती अंतिम तोडगा निघावा लागेल. तो तोडगा काही आहे की नाही, तुमच्याकडे काय आहे का जादूची कांडी अशी की यस ही एक आहे ज्याच्यातून होऊ शकतं, म्हणजे कायदेशीर असू शकते? मी सगळ्यांना विचारणार आहे. विलास दादा, हे बघा, मराठा समाज कधीही एकदा जर कमिटमेंट केली तर माघारी वळून बघत नाही, किती नुकसान व्हायला याची चिंता करत नाही. आतापर्यंतच्या अनेक आंदोलनात हे आपल्याला लक्षात आलं असेल
की मराठा समाजानं आपलं आर्थिक नुकसान व्हायलंय का, काय व्हायला का, याची कधीही चिंता केलेली नाही. आम्हाला आमचा विजय मिळवायचा आहे. आम्ही जो मुद्दा हातात घेतलाय त्या मुद्द्याला शेवट गाठायचा आहे. ह्यासाठी म्हणून आम्ही आता एक शेवट काय ते सांगा. म्हणून आता आमचं असं म्हणणं आहे, म्हणून दादा नाही माझं, आम्ही मी आणि शिवानंद भानुसे साहेबांनी त्या दिवशी सांगितलंच होतं, रविवार होता, जे आम्ही दोघांनी म्हटलं होतं की अशा पद्धतीने होणार नाही. आपल्याला आपल्या हातात काय आहे आणि आपल्याला कसं मिळणार आहे हे आपण बघितलं पाहिजे. ह्या देशात सरकारला काय वाटतंय, किंवा योगेश केदारला काय वाटतंय, किंवा भानुसे साहेबाला काय वाटतंय, किंवा जरांगे पाटलाला काय वाटतंय म्हणून कुणाला कायदा आरक्षण देता येते किंवा घेता येतं असं नाही. संविधानात काय तरतूद आहे त्या हिशोबाने जर आम्ही वाटचाल करत गेलो तर आम्हाला आरक्षण मिळेल. मी ह्या ओबीसी नेत्यांचं एक आव्हान मला म्हणजे नेहमी मला बोलायचं आहे की तुम्ही लोक म्हणताय की खोटे कुणबी दाखले घेतले, खोटे. अरे कुणबी हा 1967 पासून ओबीसी आरक्षणात आहे आणि ज्याच्या कुणबी नोंद आहे त्यांना आज आरक्षण घेत नाही, जुन्या काळापासून घ्यायला लागले ओबीसी आरक्षण लागू झाल्यापासून. दुसरी गोष्ट तुम्ही आता योगेशजी तुम्ही आम्हीचा प्रश्न राहिलेला नाहीये. लाखो कोटीमध्ये संख्यात ओबीसी मराठा समाज सुद्धा झालेला आहे, सगळे एकच आहेत. आता हे ओबीसी मराठा हे वाद झाला नाही पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आता काय मार्ग काढायचा त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. शिवानंद भानुसे सर, शेवटचा 1 मिनिट आहे, काय याच्यावरचा मार्ग आहे? हे थांबलं पाहिजे कुठंतरी. विलासजी, आपण सगळ्यांनीच वास्तव समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाचं ओबीसीकरण हा मुद्दा गेल्या 40 वर्षापासून मराठा सेवा संघानं, संभाजी ब्रिगेडनं सगळ्यांनीच लावून धरलेला आहे. परंतु सद्यस्थिती अशी आहे की मराठा समाजाला एससी बीसी हे 10% आरक्षण दिलेलं आहे आणि जोपर्यंत हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट त्याला नाकारत नाही तोपर्यंत आपल्याला ओबीसीत समावेश करता येणार नाही. ही टेक्निकल अडचण आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे तोपर्यंत ते टिकणार आहे, हे 100% खरं. भाजप सरकार गेलं की ते आरक्षण पण जाणार आहे, हे 100% खरं. परंतु तोपर्यंत आपण सध्या मनोज दादा असतील किंवा आंदोलक असतील किंवा सर्वच असतील, इन्स्टंट सरकारकडून काय घेता येतं तर एससी बीसी जो कायदा केलेला आहे, जे 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याला ओबीसीच्या सवलती द्या, राजकीय सोडून बाकीच्या सगळ्या. मग त्या फी मधल्या सवलती असतील, वयाच्या सवलती असतील, स्कॉलरशिपच्या सवलती असतील, या सवलती द्या. 10% आरक्षण केवळ मराठा समाजासाठी, त्याचा ओबीसी सारखं त्याला सगळं करा, ही पहिली मागणी आपण केली पाहिजे. दुसरं, सारथी ही जी संस्था आहे हिला 2000 कोटी दिले पाहिजे. 135 प्रोजेक्टच्या ऐवजी 300 प्रोजेक्ट आम्ही लेखी दिलेले आहेत, ते 300 प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाला हे 3000 ते 4000 कोटी देता येऊ शकतं सरकार, आणि त्यामध्ये वैयक्तिक जे कर्ज आहे ते 20 लाख केलं पाहिजे, सामूहिक कर्ज जे 50 लाख आहे ते 1 कोटी केलं पाहिजे, आणि 5 ते 7 वर्ष ते बगर व्याजी केलं पाहिजे. म्हणजे गोर गरीब मराठ्यांना त्याचा फायदा सध्या इन्स्टंट करता येतो. खूप धन्यवाद तुमचे. म्हणजे तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्या ज्या देण्यासारख्या आहेत, कायदेशीर अडचणी त्याच्यामध्ये कुठल्या नाहीत, पण समाजातल्या गोरगरिबांना त्याचा लाभ होईल, समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग होईल, अशा गोष्टी तुम्ही मांडलेल्या आहात. मला वाटतं की या सगळ्याचा समन्वय साधणं गरजेचं आहे. आंदोलक, अभ्यासक या सगळ्यांनी एकत्र येऊन जे पदरात पडेल, फसवणूक किती वेळा करायची, कुणी कुणाची करता कामा नये, पण समाजाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. कारण तो खूप आशेनं, अपेक्षेनं आज या सगळ्याकडे बघतो, टी व्हीच्या स्क्रीनकडे सुद्धा. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं. गॅझेटच्या आधारे सरसकट कुणबीकरण शक्य आहे का, हा प्रश्न आपण विचारला होता. त्यावर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. 61% लोकांना वाटतंय होय, 39% लोकांना नाही वाटतंय. हे जे प्रमाण आहे मागच्या वेळेसपेक्षा ते खूप बदललेलं आहे, हे सुद्धा आपल्याला इथं नमूद करावं लागेल. कारण याच्या आधी ते 90 ते 95% लोक म्हणायचे होते, पण लोकांना आता हे लक्षात येत आहे की गॅझेटच्या आधारे पूर्ण समाज कुणबीकरण होणं हे तितकंसं सोपं नाही. आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.